हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला पॉवर सिरीजचा चौथा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की पॉवर कशी टिकवायची याबद्दल. फ्रेंड्स, काय आहे ना की आपल्याला पॉवर मिळवता तर येते, पण ती पॉवर कन्सिस्टंटली टिकवून ठेवणं ते सोपं आहे का? नाही. ही एक खरंच खूप कठीण गोष्ट आहे आणि याच गोष्टीवर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. याच गोष्टीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. पॉवर मिळवणं हार्ड नाहीये मित्रांनो, पण ती टिकवणं हार्ड आहे. आपण एकदा स्ट्रॉंग होऊ शकतो, पण कायम स्ट्रॉंग राहणं दॅट्स द रिअल गेम. कायम स्ट्रॉंग राहणं हे काही सोपं नाही. त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली तुमच्यावर मेहनत घ्यावी लागते. कन्सिस्टंटली तुम्हाला जे आहे ते तुमचे जे रुटीन आहे ते कन्सिस्टंट फॉलो करावं लागतं. त्यामध्ये जर तुम्ही गॅप दिलात तर तुम्ही रेसमधून बाहेर पडू शकता आणि तुमची पॉवर हळूहळू कमी होऊ शकते. तर फ्रेंड्स, आपला जो व्हिडिओचा पहिला पार्ट आहे त्यामध्ये आपण रियालिटी चेक घेणार आहोत की आपली पॉवर कशी कमी होते. आपल्याकडे पॉवर येते फ्रेंड्स, पण ती हळूहळू कमी होते. का कमी होते? कारण आपण काय करतो की आपण पॉवर मेंटेन ठेवण्यासाठी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आपण त्याच्या कामाला लावत नाही आणि या गोष्टीमुळे आपली जी पॉवर आहे ती हळूहळू कमी होते. आपली जी कामं आहेत आपण काय करतो, आपल्या मूड्सवर किंवा आपल्या प्रायोरिटीजवर आपली कामं प्लॅन करतो आणि त्यामुळे आपल्याला जी पॉवर टिकवून ठेवण्यासाठीची जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन करता येत नाही आणि कन्सिस्टन्सी मेंटेन न झाल्यामुळे हळूहळू आपल्याकडे असलेली पॉवर जी आहे ती कमी होते फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आता जो आपल्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की जर आपल्याला पॉवर टिकवायची असेल तर काय करावं लागेल. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला पॉवर टिकवून ठेवायची असेल तर 5 गोष्टी अशा आहेत. या 5 सिस्टीम जर तुम्ही फिक्स केल्यात, या 5 सिस्टीमवर जर तुम्ही काम केलं तर 100% तुमची जी पॉवर आहे ती कोणी काढून घेऊ शकत नाही. तुम्ही कन्सिस्टंटली पॉवरफुल राहाल. त्याची जी पहिली सिस्टीम आहे ती आहे मॉर्निंग कंट्रोल सिस्टीम. सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्या 60 मिनिटांचा हा जो खेळ आहे तो जर आपण जिंकलो मित्रांनो, तर आपला पूर्ण दिवस तुम्ही असं समजा की आपण जिंकू शकतो. रियालिटी काय आहे फ्रेंड्स, आपण आजकाल जर पाहिलं, आपण जेव्हा झोपेतून उठतो तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, आपण आपला मोबाईल हातात घेतो. मग आपण उठल्यावर फोन घेतो, व्हॉट्सअप चेक करतो सगळ्यात पहिल्यांदा, तर कोणाकोणाचे काय काय मेसेजेस आलेत काय नाही काय. त्यानंतर आपण इंस्टाग्राम उघडतो किंवा यूट्यूब उघडतो आणि शॉर्ट्स किंवा रील्स स्क्रोल करतो. थोडा वेळ त्याच्यामध्ये आपण स्पेंड करतो, ते पाहतो आणि मग नंतर काय करतो, आपण आपल्या डेली रुटीनला कामाला लागतो. पण या गोष्टीमुळे काय होतं फ्रेंड्स, आपला जो ब्रेन आहे तो ऑलरेडी डिस्ट्रॅक्ट होऊन जातो सकाळी सकाळीच. कारण कोणी तुम्हाला काय मेसेज पाठवलाय आणि कोणी तुम्हाला काय रील पाठवली हे आपल्याला माहित नसतं आणि त्यामुळे एखाद्या वेळेस एखादी रील अशी असते की त्याच्यामुळे आपला मूड खराब होऊ शकतो किंवा आपल्याला बोर होऊ शकतं आणि मग त्यामुळे आपला पूर्ण दिवस तसाच जातो. त्यामुळे आपल्याला आपण डिस्ट्रॅक्टेड होतो आणि याचा रिझल्ट काय भेटतो आपल्याला, की आपला जो दिवस आहे तो वीक सुरू होऊन जातो मित्रांनो. तर याचं सोल्युशन काय की कमीत कमी झोपेतून उठल्यावर 30 to 60 मिनिट्स जे आहे मित्रांनो, मोबाईलला हातच लावायचा नाही. झोपेतून तुम्ही उठले की तुम्ही तुमचं पहिल्यांदा डेली रुटीन जे आहे, सकाळचे मॉर्निंग कामं आहेत म्हणजे फ्रेश होणं वगैरे हे करून घ्यायचं. तुम्ही काय मेडिटेशन वगैरे करत असाल ते करायचं आणि 1 तासाच्या नंतर किंवा तुमचं सगळं आवरल्याच्या नंतरच तुम्ही मोबाईल हातामध्ये घ्यायचा. एक सिंपल रूल आहे मित्रांनो की पहिलं कंट्रोल स्वतःवर करायचं. जर तुम्ही पहिल्यांदा स्वतःवर कंट्रोल करायला शिकलात, स्वतःच्या ह्या हॅबिटवर कंट्रोल करायला शिकलात, 60 मिनिटं कमीत कमी जर तुम्ही फोन हातात नाही घेतला तर ह्याची तुम्हाला सवय लागते आणि ही सवय मग तुम्हाला पुढे एक पॉझिटिव्ह रिझल्ट देऊन जाते. काय फ्रेंड्स, जर आपल्याला पूर्ण दिवस जिंकायचा असेल ना तर पहिले हे जे सकाळचे 60 मिनिट आहेत ना ते जर आपण एकदम परफेक्टली जिंकलो, म्हणजे जर आपण पहिल्या 60 मिनिटांमध्ये फोन जर हातात नाही घेतला, आपण मोबाईल पाहत जर नाही बसलो, तर आपला पूर्ण दिवस हा पॉवरफुल जातो. तर आता आपला जो दुसरा पॉइंट आहे मित्रांनो तो काय आहे, वर्क ब्लॉक सिस्टीम. डीप फोकस वर्सेस फेक वर्क. तर रियालिटी काय आहे मित्रांनो, आपण काय करतो, जेव्हा आपण काम करत असतो आपल्यासमोर 10 टॅब्स उघडे असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे टास्क चालू असतात. पण आपण काय करतो, 5 मिनिटं काम करतो, परत 10 मिनिटं मोबाईल बघतो किंवा युट्यूब पाहतो, काहीतरी करतो, परत 5 मिनिटं काम करतो, परत युट्यूब पाहतो किंवा काहीतरी करतो, डिस्ट्रॅक्ट होत राहतो. आपण कन्सिस्टंटली कामापासून डिस्ट्रॅक्टेड असतो. याचा रिझल्ट काय भेटतो की
नो रिअल आउटपुट. आपल्याला पाहिजे तसं जे खरं आउटपुट आपल्याला त्या कामातून पाहिजे असतं ते आउटपुट आपल्याला मिळत नाही. तर याचं सोल्युशन काय आहे मित्रांनो? याचं सोल्युशन काय की कमीत कमी 60 ते 90 मिनिट सिंपल टास्क फोकस्ड ब्लॉक. म्हणजे काय? एक जी टास्क आहे, तुम्ही जे हातात काम घेतले, कमीत कमी 1 ते 1.5 तास कन्सिस्टंटली पूर्ण फोकस देऊन तुम्ही ते जर काम केलं तर ते काम तुमचं होण्याचे चान्सेस वाढतात. ते काम योग्य पद्धतीने केलं जातं. त्यानंतर तुम्ही एक 10 मिनिटांचा ब्रेक घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल पाहायचा तर पहा, तुम्ही वॉक घ्या, कॉफी घ्या, काहीही करा. पण कमीत कमी 60 टू 90 मिनिट्स कन्सिस्टंटली एका कामावर फोकस करून जर ते काम आपण केलं फ्रेंड्स, तर आपल्याला सक्सेस मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे काम करताना आपला जो मोबाईल आहे, आपला जो फोन आहे, तो तुम्ही सायलेंट करून किंवा म्यूट करून तुमच्या ड्रॉवरमध्ये लॉक करून ठेवून द्या, ज्याच्यामुळे फोनवर काय नोटिफिकेशन्स येतात, फोनवर काय मेसेज येतात का, काय कॉल येतात का, हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही. फ्रेंड्स, बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असतं नाही. जर तुम्ही एखादं काम कन्सिस्टंटली 1 ते 1.5 तास करताय तर ते तुमचं प्रोडक्टिव्हनेस झालं. बट बिझी असणं म्हणजे काय? ठीक आहे, तुम्ही 5 मिनिटं काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही मोबाईल 10 मिनिटं स्क्रोल केला, परत 10-15 मिनिटं काम केलं, परत मोबाईल स्क्रोल केला, हे बिझी असणं आहे. पण याच्यामुळे काय होतं? तुमचं प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बट जर तुम्ही कन्सिस्टंटली काम केलं, 1-1.5 तास 2 तास तुम्ही फोकस देऊन काम करताय आणि त्यानंतर तुम्ही ब्रेक घेताय, तर त्यामुळे ते कामही व्यवस्थित होतं, तुमची प्रोडक्टिव्हिटी ही वाढते फ्रेंड्स. आणि जर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर ऑब्विसली तुमची पॉवर ही वाढणारच. थर्ड मुद्दा जो आपला आहे मित्रांनो, तो काय आहे? इमोशनल कंट्रोल ट्रिगर सिस्टीम. म्हणजे काय? आपलं कसं आहे ना मित्रांनो, आपल्याला एक सवय असते आणि ही तुमची माझी ही सगळ्याच लोकांची रिलेट आहे की आपला जर मूड खराब असेल, आपला जर मूड डिस्टर्ब असेल तर आपण कामच करत नाही किंवा आपण काम अर्धवट सोडून देतो आणि मग ते काम तसंच पेंडिंग राहून जातं. आपण छोट्या छोट्या गोष्टींनी डिस्टर्ब होतो, आपला मूड खराब होतो आणि मग दिवसभर आपला मूड खराब राहतो आणि आपण त्या दिवसामध्ये काहीच प्रोडक्टिव्ह काम करू शकत नाही, ज्याच्यामुळे आपण लाईफमध्ये एक दिवस मागे पडतो, आपल्याला सेटबॅक बसतो आणि हे आपल्याला फॉलो करणं योग्य नाहीये मित्रांनो. तर याचं सोल्युशन काय मित्रांनो? याचं एकच नियम आहे, शॉर्ट बट स्वीट तुम्हाला मी सांगतो. इमोशन्स येतील जातील फ्रेंड्स, पण जी ऍक्शन आपली आहे ती ऍक्शन नाही थांबली पाहिजे. आता मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. ठीक आहे, तुमचा मूड खराब आहे, तुम्हाला बोर होते किंवा काहीतरी तुम्ही डिस्टर्ब आहात, तुमचा मूड खराब आहे, पण तुम्ही अशा वेळेस काय करा की जे काम तुमच्या हातात आहे ते असं तुम्ही टार्गेट ठेवा की ठीक आहे, मला कमीत कमी 50% तरी काम आज पूर्ण करायचं. आणि एकदा का 50% काम पूर्ण झालं की ऑटोमॅटिकली मग तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, 50% काम झालेलंच आहे, आता राहिलेलं 50% ही काम करून घेऊ. आणि यामुळे काय होईल? तुमचं कामही पूर्ण होईल, तुमचं प्रोडक्टिव्हिटीही वाढेल आणि तुम्ही एक पॉवरफुल व्यक्ती म्हणून पुढे याल. फ्रेंड्स, आपलं जे काम आहे ना ते मूड्सवर नाही, ते आपल्या लाईफ मधल्या रूल्सवर चाललं पाहिजे. इफ यू फॉलो द रूल्स देन यू बिकम द पॉवरफुल पर्सन. हे कायम लक्षात ठेवा. आता आपला जो चौथा मुद्दा आहे मित्रांनो, तो म्हणजे एनर्जी सिस्टीम. ही सिस्टीम आपण मोस्ट ऑफ द लोक इग्नोर करतो, पण ही आपल्या लाईफ मधली सगळ्यात क्रिटिकल सिस्टीम आहे, ज्याच्यावर आपली पूर्ण लाईफ बेस असते फ्रेंड्स. आता रियालिटी काय की मोस्ट ऑफ द टाइम आपलं जे स्लीप रुटीन असतं ते खूप खराब असतं. आपण जंक फूड घेतो किंवा बाहेर खातो, अवेळी खाणं पिणं होतं. त्यानंतर आपला जो स्क्रीन टायमिंग आहे तो खूप ओव्हरलोड झालेला असतो आणि याचा रिझल्ट काय होतो? ॲट द एंड याचा रिझल्ट असा येतो की आपली जी एनर्जी आहे ती खूप लो असते, आपल्याला प्रॉपर स्लीप भेटत नाही, यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं आणि आपण जर थकल्यासारखे असू तर आपण पॉवरफुल व्यक्ती म्हणून कधीही पुढे येऊ शकणार नाही. लो एनर्जी इज इक्वल टू लो पॉवर. त्याचं सोल्युशन काय की फिक्स स्लीप विंडो. फिक्स स्लीप विंडो म्हणजे काय? मोस्ट ऑफ आपण असं एक रुटीन ठरवून घेतलं पाहिजे मित्रांनो की रात्री 10:30 ते 11च्या मध्यात मला झोपायचंय, सकाळी 5 ते 6च्या मध्यात मला उठायचंय. हे एक आपलं विंडो टाकला, कमीत कमी 6.5 ते 7 तासांची जी झोप आहे ती जर तुम्ही प्रॉपर घेतली तर ती आपल्यासारख्या व्यक्तीला एक हेल्दी स्लीप असते, ज्याच्यामुळे आपण पूर्ण दिवसभर चार्जड राहू शकतो आणि आपली जी कामं आहे ती व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. दुसरं म्हणजे आपला जो स्क्रीन टाइम आहे तो आपण स्क्रीन टाइम रिड्यूस केला पाहिजे. नाईट स्क्रोलिंग जे आहे म्हणजे आपण काय करतो की आता मला झोपायचं, मग मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, सगळे रूमचे लाईट बंद केलेले असतात, माझा मोबाईल माझ्या हातामध्ये असतो आणि मग आपण काय करतो,
कर स्क्रॉल. यूट्यूब पाहायचे, शॉर्ट्स पाहायच्या, रील्स पाहायच्या, याला शेअर कर त्याला शेअर कर, यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो फ्रेंड्स. मग हळूहळू आपण काय करतोय, पाहता पाहता आपले डोळे असे थकायला लागतात. मग त्याच्यानंतर डोळे थकून गेल्यामुळे आपण फोन बाजूला ठेवून देतो आणि मग आपण डोळे बंद करून झोपी जातो. पण ऍक्च्युली काय केलं पाहिजे फ्रेंड्स, की झोपण्याच्या कमीत कमी 30 मिनिट्स अगोदर तुमच्या हातात कुठलाही डिव्हाइस असलं नाही पाहिजे. ना तुम्ही टीव्ही पाहायला पाहिजे, ना तुम्ही मोबाईल पाहायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यावर जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस येत नाही आणि यामुळे आपल्याला शांत झोपही लागते आणि आपली झोपही व्यवस्थित पूर्ण होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला एनर्जाइज आणि फ्रेश वाटतं फ्रेंड्स. आणि हे तुम्ही मान्य कराल फ्रेंड्स, की ज्याच्याकडे एनर्जीचं लो आहे, ज्या व्यक्तीची एनर्जी लो आहे, तो व्यक्ती कधीही पॉवरफुल माणूस बनवू शकत नाही. आता आपली जी 5वी सिस्टीम आहे ज्यावर आपल्याला काम करायचं ती म्हणजे नाईट रिसेट सिस्टीम. हे आपल्या कम्प्लीट दिवसभराचं एक रिफ्लेक्शन आहे असं तुम्ही समजा फ्रेंड्स. कसं ते सांगतो. आपण काय करतो फ्रेंड्स, दिवसभर काम करतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण करतो, रुटीन फॉलो करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण या सगळ्यात आपण एक महत्वाची गोष्ट विसरतो, की झोपण्या अगोदर आपण स्वतःला क्वेश्चन कधीच करत नाही की मी आज दिवसभरात काय केलं, माझं कोणतं काम पेंडिंग पडलं, माझं काय चुकलं. तर याचं सोल्युशन काय आहे, की याचं सोल्युशन आहे 5 मिनिट्स रिफ्लेक्शन. 5 मिनिट्स रिफ्लेक्शन म्हणजे काय, या 5 मिनिटामध्ये तुम्ही दिवसभरात काय काय केलं याचं आपण एक अनालिसिस करायचं. कसं, तर सगळ्यात पहिले आपण काय करायचं, की आपण एक क्वेश्चन स्वतःला विचारायचा, की आज मी काय केलं, आपण काय काय केलं हे आपण आठवायचं. त्यानंतर दुसरा पॉइंट, आज मी काय चुकलो किंवा मी जे काय केलं त्याच्यामध्ये माझी काय चूक झाली, ही चूक आपल्याला समजून आली की मग आपला तिसरा क्वेश्चन, की आता हे जे मी आज केलं याच्यामध्ये उद्या मला काय सुधारणा करायच्या आहेत आणि मला उद्या काय काय करायचं. हे जर आपण 5 मिनिटं केलं फ्रेंड्स, त्याच्यामुळे काय होतं, की आपले जे काम आहे त्याची एक अलाइनमेंट आपल्याला लागते आणि ही अलाइनमेंट लागल्यामुळे आपण एका ट्रॅकवर राहतो. फ्रेंड्स हे लक्षात ठेवा, की जर आपण ट्रॅक नाही केला ना तर आयुष्यामध्ये ड्रिफ्ट्स होणारच. म्हणजे काय, आपण जर गोष्टींचा ट्रॅक नाही ठेवला, की आपण काय काय करतोय, आपल्याकडे जर प्रॉपर त्याचं ट्रॅकिंग नसेल, तर मग कुठे ना कुठे आपल्या लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या वर खाली या होणारच. तर फ्रेंड्स आता आपण आलो आपल्या व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टकडे. ही एक रियालिटी, याला तुम्ही असं म्हणू शकता की ही आपल्या आयुष्याची डीप रियालिटी आहे आणि इथून आपण आपल्याला आयडेंटिटी जी आहे ती शिफ्ट पण करू शकतो. कसं, तर आपण पाहूयात. तर ह्या 3 ट्रूथ आहेत मित्रांनो आपल्या लाईफचे. काय ते पाहूया. पहिलं ट्रूथ, की पॉवर जर टिकवायची असेल तर तुम्हाला बोरिंग लाईफ जी आहे ती ऍक्सेप्ट करावीच लागेल. बोरिंग लाईफ म्हणजे एकदम बोर होते असं नाही. म्हणजे काय, सेम रुटीन, सेम हॅबिट्स तुम्हाला फॉलो करावे लागतील, सेम डिसिप्लिन तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि जे तुमचं ग्लॅमरस नेचर आहे ते तुम्हाला सोडून द्यावं लागेल. आपण काय करतो फ्रेंड्स, की आपण ग्लॅमरच्या मागे जातो. आपल्याला असं वाटतं की नाही मला हे करायचंय, आपण दिखाव्याच्या मागे जातो. पण ऍक्च्युअली तुम्हाला काय पॉवरफुल बनवतं, तुमचं जे कन्सिस्टंट रुटीन आहे, जे तुम्ही रोजच्या रोज ॲज इट इज फॉलो करताय, त्यानंतर तुमच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या तुम्ही सोडत नाही तरच, आणि सेम डिसिप्लिन तुम्ही फॉलो करताय, हे जर तुम्ही केलं फ्रेंड्स तरच आपण पॉवरफुल राहू शकतो. मला एक आज गोष्ट आठवते, मी एक विराट कोहलीचा व्हिडिओ पाहिला होता मित्रांनो. त्यामध्ये विराट कोहली सांगितलं होतं की मी काय खातोय किंवा काय करतोय याच्याने मला फरक पडत नाही. मी फक्त यासाठी खातो की जे मला हेल्दी बनवून ठेवेल. मग मी 6 महिने तुम्ही मला एक गोष्ट द्या, बॉइल्ड व्हेजीज आणि एग्स वगैरे, मी तेच खाणार. मी माझं रुटीन हे फिक्स आहे, मी एवढा टाइम एक्सरसाइज करणार, एवढा टाइम प्रॅक्टिस करणार आणि मी दिवसभरात 3ही टाइम एकच फूड खातो. मित्रांनो विचार करा की तो व्यक्ती 6 महिने एकच गोष्ट खातो पितोय आणि याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी आहे हे आपण त्याच्या गेम मधून पाहू शकतो. ट्रूथ नंबर 2, तुम्ही स्पेशल नाही आहात आणि तुम्ही जर कन्सिस्टंट असाल तरच तुम्ही स्ट्रॉंग राहाल, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो आपण कधीच स्वतःला स्पेशल समजायचं नाही. का होतं, मी खूप स्पेशल आहे, माझ्या गोष्टी इझिली होतात असं जर ठेवलं तर ही एक इगो ड्रिव्हन गोष्ट झाली. आपल्यामध्ये एक थोडं इगो वाढल्यासारखं होतं आणि जर तुमच्यामध्ये इगो असेल फ्रेंड्स तर इगो तुम्हाला कधीच ग्रो होऊ देत नाही, तो तुम्हाला खालीच खेचतो, हे तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही तुमचा इगो ब्रेक केलात तर तुमची ग्रोथ झाली, हे तुम्ही डोक्यात ठेवा. आणि ग्रोथ झाली म्हणजे तुम्ही पॉवरफुल झालात मित्रांनो.
ट्रूथ नंबर 3, तुम्ही स्ट्रॉंग तोपर्यंत राहणार नाही फ्रेंड्स जोपर्यंत तुम्ही स्वतःवर नजर ठेवत नाही. स्वतःवर नजर ठेवत नाही म्हणजे काय? सेल्फ अवेअरनेस. तुम्हाला सेल्फ अवेअरनेस असला पाहिजे की मी काय काय करतोय, माझं काय मिस्टेक्स आहेत, काय नाही. म्हणजे हे जे आपण अगोदर बोललो की नाईट रिसेट सिस्टीम, दॅट इज दिस पार्ट. आपण स्वतःला डेली ऑब्झर्व केलंच पाहिजे की मी आज काय करणार आहे, मी काय केलंय. एक रुटीन ठरलेलं असेल ना मित्रांनो, तर मग काय होतं की नाही यार माझी ही गोष्ट राहिली, मग माणसाच्या मनाला ते एक हे राहून जातं की माझं हे आज राहिलं. मग त्यामुळे पुढचा दिवस माणूस काय करतो की नाही मला हे कामं पण करायचे, पण माझं हे पेंडिंग जे काम राहिलेलं आहे मला ते पण कम्प्लीट करायचं. मग अशा वेळेस माणूस जास्त डेडिकेशनने काम करतो, त्याच्यातून मला चांगले आउटपुट्स मिळतात अँड यू बिकेम द पॉवरफुल पर्सन. फ्रेंड्स, ॲट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेन, जर तुम्हाला पॉवर टिकवायची असेल तर तुम्हाला स्वतःला कंट्रोल करावंच लागेल, नाहीतर मग आयुष्य तुम्हाला कंट्रोल करायला लागतं. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसेट. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थँक्यू.